नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी 4:30 वाजता सुरुवात करते संध्याकाळचे. तर घरातले सर्व कामं आवरत आवरत एवढा वेळ होतो आणि इतकं गरम होत होतं, केस धुतले. कॅन्टीनला गेलेली होती, ते कॅन्टीनचं सामान लावलं. परत डीमार्टला पण गेलेली होती काल. ते सामान लावायचं बाकी आहे. तर तुम्हाला दाखवते किती पसारा पडलेला आहे तरीसुद्धा. हा बघा इकडे एवढं सामान लावायचं आहे मला, बाकीचा लावला गेला. आणि एवढा आता चहा घेते आणि मग लावते. या चहा घ्यायला तुम्ही पण. हे बघा इथं चहा ठेवलेला आहे, दादाला देते चहा आणि मी घेते. चल दादा, हे कपसुद्धा मी कालच आणले. म्हटलं चला खोलून चहा घ्यावा मस्त. धरे ए बेटी, व्यवस्थित हा, न्यू कप आहे ते. तर या तुम्ही पण चहा घ्यायला. चहा घेते आणि निवांत बसून आणि मग ते तेवढं सामान लावून घेते. बाकीचं तर लावलं गेलं माझं, दाखवते चला. कॅन्टीनचं सामान तर घेऊन आलेली होती आणि डाळीला होत्या, डाळी संपून गेलेल्या होत्या माझ्याकडे. तर म्हटलं चला डाळी पण घेऊन येते आणि थोडंसं साखर वगैरे पण संपलेलं होतं, ते पण घेऊन येते. तर इथं बघा मी उडदाची डाळ लागते आणि उन्हाळ्याच्या भाज्या काय करावं ते इतकं टेन्शन येतं ना, त्याच्यामुळे डाळी घेऊन आली मी. 2 किलो उडदाची डाळ घेऊन आली. ठीक आहे सई. मुगाची डाळ 1 किलो लागते. इकडे व्हाईट वाटाणे घेऊन आली रगडा वगैरे बनवायला. चवळी घेऊन आली. भाजीला काही राहिलं नाही का, आपण कसं मग डाळी करू शकतो, त्याच्यामुळे म्हटलं हे डाळी घेऊन येते. हरभऱ्याची डाळ घेतली 2 किलो. परत साबुदाणे घेतले 2.5 किलो. आणि रुमाल खराब झाले होते माझे, हात रुमाल. ते बघा डीमार्ट मधून घेऊन आलेली आहे. 4 रुमाल. हँकी 79 रुपये, 80 रुपये पकडून घ्या. तर पोह्याचे पॉकेट, पोहे लागतं त्याच्यामुळे पोहे घेऊन आली. आणि कॅन्टीनच्या सामानात सर्व सामान आणलेलं आहे मी, फक्त एवढंच सामान बाकी होतं तर एवढं घेऊन आली. बेसन पीठ आणि काय म्हणतं काय माहिती, डीमार्टचं मी बेसन पीठ यूज करते म्हणून तेच तिकडचं 3 किलो बेसन पीठ आरामशीर जातं. मग मला मसाला, कांदा लसूण मसाला, चटणी पावडर संपलेली होती, चटणी पावडर घेऊन आली. इकडे मीठ तर लागतं आपल्याला. शेंगा वगैरे भाजतो, शेंगा वगैरे उकळतो ना आपण, त्याला मीठ जास्त लागतं. आणि आठवड्यातून एकदा तरी माझ्याकडे शेंगा राहतात, तर त्याच्यामुळे मीठ लागतं. 4 पॉकेट मिठाचे. आणि लोणचं वगैरे घातलं गेलेलं आहे आपलं, आता काही लागणार नाही. तर हे बघा 4 पॉकेट घेऊन आली, ते पण रस्ते. आणि तुम्हाला आहे ना कॅन्टीनचं सामान कसं लावलेलं आहे बाकीचं थोडक्यात दाखवणार, बाकीचं काही दाखवणार नाही. काजू बदाम संपलेले होते, हे बघा. काजू आई बदामचं 1 पॉकेट पडलेलं आहे तसंच, पण काजू संपलेले होते. कसं काजूची भाजी वगैरे बनवतो आपण, तर काजू लवकर संपतात. तर मग काजू आणि बदाम घेऊन आली. बाकीच्या गोष्टी आहेत मध्ये फ्रीजमध्ये. इकडे मी घेऊन आली आपला पिझ्झा मसाला, बडीशोप घेऊन आली 2 पाकिटं. इकडे पावभाजी मसाला, दीपक मसाला. आणि मी दीपक मसाला यूज करते, हे बघा. इकडे घेऊन आली भगर, कृष्णाला भगर आवडते म्हणून भगर घेऊन आली. धना पावडर घेऊन आली. एवढं सामान जे जे लागणार होतं ते घेऊन आली. आता पटापट रचून देते. मिरच्या संपलेल्या होत्या माझ्याकडे, तडका वगैरे मारतो तर मिरच्या संपलेल्या होत्या, तर मिरच्या घेऊन आली. इकडे काळं नमक घेऊन आली. इकडे चाट मसाला घेऊन आली. इकडे खसखस घेऊन आली. आणि बऱ्याच दिवसापासून आहे ना, आता धोंड्यात अनारसे बनवत आहे बायका,
तर माझ्यासुद्धा इच्छा होत होती तर अनारसे बनवू बुवा. त्याच्यासाठी मी खसखस पण घेऊन आलेली आहे. बघू अनारसे बनवीन तेव्हा मी व्हिडिओ टाकीनच. तर चला असं होते. आणि इकडे घेऊन आली साखर. तर साखरमध्ये मुंग्या होत आहे. हे बघा मुंग्या झालेल्या आहे साखरमध्ये. सकाळी वेळ भेटला नाही मला तर आता लावते. तिला थोडीशी मोकळी करावी लागेल आणि मग डब्यात भरावी लागेल. इकडे घेऊन आली रवा. रवा घेऊन आलेली. तर असा होता माझा डीमार्टचा बाजार. थोडा चांगला बाकीचा आहे त्याच्यामुळे जेवढं लागणार होतं तेवढंच घेऊन आलेली आहे. आणि कॅन्टीनचं सामान तुम्हाला दाखवते. पूर्ण मी 8-9 डबे पूर्ण भरून ठेवले मोठे मोठे. आणि मॅगी वगैरे कृष्णाची इथं वरती ठेवली. चला ते पण लावून देते पटकन. तर आता 8 वाजता आहे. घरातले कामं आवरून झाले आणि इतके कामं पसारा काढलेला होता मी तुम्हाला काय सांगू. हे बघा आता किचन वट्टा वगैरे सर्व क्लीन करून झालेलं आहे. भांडे घासून झालेले आहे आणि इकडचं ड्रावर तिकडचं ड्रावर पूर्ण क्लीन करून झालेलं आहे. तर तिथं जेवढा पसारा होता तेवढा काढून घेतलेला आहे. हे बघा इकडे मस्त लावून दिलेलं आहे. इकडे सुद्धा लावून दिलेला आहे. आणि रुमाला ते ठेवायची बाकी आहे ते वरती ठेवून दिले. इकडे स्वयंपाकची पण तयारी करून घेतलेली आहे. इकडे खिचडी बनवते. मस्त बासमती तांदूळची खिचडी बनवते. अशी खिचडी आवडते त्या मुलांना बिर्याणीच्या तांदूळाची. इकडे पापड भाजले उडदाचे, परत नागलीचे आणि आपले गहू तांदूळाचे. इकडे खिचडीची तयारी करून ठेवलेली आहे. इकडे मसाले काढून ठेवलेले आहे. मीठसुद्धा काढून ठेवलेले आहे. आता फक्त कोथिंबीर कट करायची बाकी. कांदा कट करून झालेला आहे. लोणचं आणते वरून. आवडता कस्टमर आले. 2 कस्टमर काढले आणि वरती पसारा आहे तर तो पसारा आवरून येते. चला यांना यायला वेळ आहे तर म्हटलं पसारा आवरून येते. ते काय नाही जास्त नाही आहे. आणि एकाची बिचारी माऊली इतकी छान येते ना. तिला 2 साड्यांमध्ये सुद्धा साडी पसंत पडून जाते. आणि एखादी येते ना तर पूर्ण ढीरभर जरी टाकला ना तरी ही दाखव ती दाखव. आणि जी पहिली काढलेली राहते ना तीच घेते. पण पूर्ण पसारा खाली उतरून ठेवते. आता कस्टमर होते आणि हे बघा एवढ्याच साड्या काढल्या आणि त्यांना 5 पण झाल्या. पटकन घेऊन गेल्या त्या ताई. फक्त 15 मिनटं थांबल्या असतील बिचाऱ्या. एवढा पसारा लावून घेते. बघा माझी धावपळ किती राहते तर.
हे सकाळी टाकलं मी, त्याला काही हलवत बसत नाही, ते खाली बरोबर बसून जाईल. आणि इकडे थोडासा खार उरून ठेवलेला आहे, याच्यात टाकायचं आहे मला कलमी कैरी. हे एकदम म्हणजे अर्धच आहे. तुम्हाला असं वाटत असणार ताईने किती लोणचं घातलेलं आहे व, आणि ही खूप छोटी भरणी आहे, मोठी दिसते व्हिडिओमध्ये पण खूप छोटी भरणी आहे ती. तर तिच्यात फक्त 3 किलो, 3 किलो कैऱ्या बसल्या असतील. आणि हिच्यात टाकल्या मी 7 किलो. गुड्याला आवडतं लोणचं, त्याच्यासाठीच मला एवढं करावं लागतं. तर याच्यावरती आता मी प्लेट झाकते आणि मग कपडा ठेवते. लोणचं घेऊन जाते खाली खिचडीसोबत खायला. आण गं ताई. हा ये ना इकडे. हा वास येतोय असं, मी कोरलं ना गं त्याला. आण गं बाई. अशी प्लेट झाकून देते ना त्याच्यावरती. तोंडात पाणी येत आहे. मी चिरी खाते, चिरी. काय ग? फोन, दादा फोन पाहतोय ना, मग टी व्ही पाहते. लोणचं इतकं छान आलेलं ना. कसं आलंय गुड्या? टेस्टी. खाते का? दे मला. बिनायाचं दे, बिनायाचं. बिनायाचं घे ना बाई, कुठले बी. इतकं छान आले, एक नंबर आहे. दिव्याकडे जा. ओय मम्मी, हे पुस ग. हे आता मी तुम्हाला पण लोणचं बांधून देईन मी. चला, लाईट बंद करते. एसी बंद कर कृष्णा. एसी बंद करणार आहे. मी हे लावते. केली का बंद? जेवण काय बनवते? खिचडी. बनव. एसी बंद करा, मी हे लावलेली. चांगली बनव. चांगली कशी राहते खिचडी बनवणं? चांगली बनव म्हणजे मस्त बनव. तर चला खिचडी टाकून घेते आणि मग बोलते तुमच्याशी.